आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. गेले 20 दिवस जंतर मंतरवर कॉक्रोच पार्टीच्या वतीनं आयोजित केलेलं जे आंदोलन आहे, या देशातील 32 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान ज्या शिक्षण आहे त्याच्या निषेधात आणि द्यावा यासाठी थोर शास्त्रज्ञ आज सकाळच्या अपडेटवर 19 दिवस हा माणूस बिना अन्ना पाण्याचा त्या ठिकाणी बसतो आणि सरकार दखल घेत नाही, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. देशाच्या कोणत्याच प्रश्नावर सरकार गंभीर नाही. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या नाही, किसानांच्या नाही. आणि असं असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे सुद्धा आम्हाला चमत्कारिक वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांची तब्येत चांगली आहे हे त्यांच्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यांना दवाखान्यात नेण्याचं कारण काय? तर सरकार घाबरलेलं आहे. 2 दिवस अन्न पाणी त्यांनी जर नाही खाल्लं तर त्यांना काहीतरी होऊ शकतं, धोका होऊ शकतो, अशा पद्धतीचा संशय त्यांना आल्यामुळं त्यांना नेले असं मला वाटतं. मी सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सुद्धा आम्ही पाठिंबा देतो. आणि सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे हे मोडून काढण्याचा जर मोदी सरकारनं प्रयत्न केला असेल तर मोदी सरकारला भविष्यकाळात याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देतो आणि थांबतो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.